कल्पना करा की तुम्ही एका खूपच फेमस रेस्टॉरंटमध्ये गेलात. बाहेर रिसेप्शनवर उभा असलेल्या माणसाने तुम्हाला सरळ सांगितलं, "सर, आज जागा नाही, सगळं फुल आहे." तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलात. "ठीक आहे, मग जाऊया," असं म्हणत निघायचं ठरवलं. पण तुमच्यासोबत आलेली व्यक्ती थोडी बाजूला जाते. ती ₹500 नोट देते आणि अचानक काय होतं? तेच रेस्टॉरंट जे आता फुल होतं, आता अचानक बसायला जागा मिळते. सीट्स उपलब्ध होतात. आता इथे प्रश्न असा आहे, इथे राहूची एनर्जी कामाला आली का? तिने तुम्हाला इल्युजनमध्ये टाकलं का? की तुमचं इल्युजन काढून टाकलं? कारण इल्युजन काय होतं, की सीट्स भरलेले आहेत आणि रिॲलिटी काय होती, की सीट्स मुळात रिकाम्याच होत्या. पण त्या मिळवण्यासाठी तुम्हाला थोडा वेगळा मार्ग वापरावा लागला. जर तुम्ही राहूची कथा पाहिली, तर राहूला हे कळलं होतं, की मोहिनी अवतारात आलेले भगवान विष्णू देवांना अमृत पाजणार आहेत. म्हणून तो वेगळ्या मार्गाने वेगळ्या जागी जाऊन बसला. पण त्याच्यामुळे काय झालं? मोहिनी अवताराचं सत्य समोर आलं. तो मोहिनी नव्हता, ते स्वतः भगवान विष्णू होते. म्हणजे शेवटी काय झालं? इल्युजन तयार झालं नाही. इल्युजन नष्ट झालं. म्हणून जेव्हा तुम्ही काहीतरी वेगळा विचार करता, डिफरंट वेने विचार करता, तेव्हा अनेक वेळा तुमचं जे फेथ असतं, तेच तुमचं इल्युजन बनतं. यातून आपल्याला हे कळतं, की राहू इल्युजन नाही. पण कोणत्याही गोष्टीवर अंधश्रद्धा ठेवणं, आपल्या फेथला कधीच प्रश्न न विचारणं, त्यामागची रियालिटी न तपासणं, हेच खरं इल्युजन आहे. कधी कधी ओव्हर फेथ सुद्धा इल्युजन बनतो. म्हणूनच जेव्हा तुम्ही राहूच्या महादशेत जाता किंवा त्याची छोटीशी अंतर्दशाही येते, तेव्हा तुम्हाला अनेक सत्य गोष्टी समजायला लागतात. जर तुम्ही राहूकडे अशा दृष्टीने पाहिलं की तो इल्युजन तयार करत नाही, तर तो तुम्हाला हे दाखवतो की इल्युजन नेमकं आहे तरी काय. पूर्वी आपल्याला असं वाटायचं की पृथ्वीभोवती सगळे ग्रह फिरतात, पण प्रत्यक्षात तसं नाही. कोणीतरी पहिल्यांदा हा प्रश्न विचारला. त्याने आपल्या श्रद्धेलाच प्रश्न केला. तो एक रिस्क फॅक्टर होता. पण जर तो रिस्क घेतलाच नसता तर कदाचित आज आपण इतकं स्पष्ट ज्ञान मिळवू शकलो नसतो. म्हणून लक्षात ठेवा, राहू इल्युजन क्रिएट करत नाही. पण जेव्हा तुम्ही तुमच्या श्रद्धेला, विश्वासाला, मतांना कधीच प्रश्न विचारत नाही, तेव्हा राहू इल्युजन सारखा अनुभव नक्की देतो. अंधविश्वास तयार होतो आणि म्हणूनच धोका नेहमी त्याच लोकांकडून मिळतो, ज्यांच्यावर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवतो. विश्वास ठेवणं चुकीचं नाही, पण मी प्रश्न विचारला तर काहीतरी बिघडेल या भीतीतून अंधपणे विश्वास ठेवणं हीच खरी अडचण आहे. आता तुम्ही खाली कमेंट करून सांगा तुमचं याबाबतीत काय मत आहे.